साखरेचं खाणार त्याला देव देणार अशी म्हण पूर्वी प्रचलित होती. पण आता साखरेचं खाणार त्याला देव लवकर नेणार असं म्हणण्याची वेळ आलेली. आपण आपल्या मुलांना काय खाऊ घालतो? काय नाही, ती प्रवासामध्ये जास्त जेवत पण नाही. म्हणजे आम्ही सगळे जेवलो एका हॉटेलमध्ये, तिने फक्त चहात बुडवून एक एवढासा पुडा बिस्किट खाल्ली आणि एक स्कूप आईस्क्रीम घेतला आमच्यासोबत. मग प्रवासामध्ये एक अर्धा लिटर कोल्ड्रिंकची बाटली हळूहळू प्यायली आणि रात्री उलासा पेस्ट्रीचा तुकडा घेऊन झोपली. हो पोर माझी. रोज तिला दुसरं काही लागत नाही. एक पुडा बिस्किट आणि चहा घेतला की झालं तिचं. बाकी ती हट्ट कशाचाच करत नाही. हे बाबांचं लाडकं साखरेचं पोतं मग लवकर आजारी पडतं, लवकर थकतं, लठ्ठ बनतं, लवकर डायबिटीस, बीपी, थायरॉइडच्या गोळ्या घेऊ लागतं, दातांचा रूट कॅनल करून करून परेशान होतं, महागड्या जिम मध्ये जाऊन मग घाम गाळतं, डिफेक्टिव्ह असेल म्हणून वजन काटा सुद्धा बदलून पाहतं, पण फरक मात्र पडत नाही. काय करावं बरं? पुडाभर बिस्किट चहात बुडवून खाल्ली म्हणजे आपण मुलांची पोटं भरण्यासाठी खूप काहीतरी केलंय अशा विलक्षण आविर्भावामध्ये आजकाल पालक असतात. ही साखर शरीराला तात्पुरती ऊर्जा जरी देत असली तरी दीर्घकाळामध्ये मात्र कित्येक आजारांना निमंत्रण देते. भारत हा जगामध्ये साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सुद्धा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तेव्हा आपल्या लेकरात आपण किती साखर पेरायची हे आपणच ठरवायला हवं.